कोण आहे दिले धमक्या? या राजू अजमेर कोण आहे? काही शासकीय काही एखादा राजकीय पुढारी का? राजकीय पुढारी बर ही मुल राजकीय ही जी मुलगी राजकीय दबाव आणून तो या गोष्टी करतोय. कोणत्या दिवशी राजकीय दबाव म्हणजे राजकीय पुढाऱ्यांसाठी हा काम करतो आणि हा अशा गोष्टीला समर्थन करतो. बरं मुलगी गेली कोण त्याचे नातेवाईक आहे का? बर आत्महत्या केली. सकाळी दबाव टाकला आहे त्याच्यावर बर जो म्हणजे जोपर्यंत राजू अजमेरला अटक होत नाही तोपर्यंत तुम्ही हलणार कोण आव ना म्हणे त्याचा काय संबंध होता? बर कोणाला सांगत होता केस नोंदवू नका म्हणून? मग पोलीस स्टेशन वाले काय म्हणत होते? आम्ही घरी चालले गेले संध्याकाळी नंतर आल्यावर म्हणजे याच्या पहिले तुम्ही येऊन गेले पाहिजे ज्याने आत्महत्या केली ना त्याने तो सुद्धा इथे तक्रार घेऊन आला पोलीस स्टेशन ना पत्तीवर पोलीस स्टेशन त्याची तक्रार घेतली नाही त्याच्यामुळे त्याने कंटाळून आत्महत्या करावं लागली. त्याच्याकरता त्याने केस नोंदली. पोर आणून द्या तुम्हाला इथली जेल होणार आहे. सांगून घेते का लढ्या करून टाकीन मी. तुझे म्हणे डायरेक्ट माहित आहे म्हणे सगळं. त्याला सगळं जे लोकांना इथल्या लावून आणि तो सगळ्याच्या पुढे व्हायले अटक करा पाहिजे बायाले लावून द्या अगदी सकाळी करून देणार हानमार केली घरामध्ये धनगर लोकांना घातली काल सकाळी. मग तुम्ही पोलीस कळवलं काल? काल सकाळी म्हणजे मारटो केलं लगेच तो समजा आत्महत्या झाली बरोबर? पोरले आणून दे तो कुठून आणून दे त्याने नेल होती का गुन्हा दुसऱ्याने केला आणि सजा दुसऱ्याला भेटली. नाबालिक होती तिचं लग्न केलं. ते पोर 18 वर्षाची 3 महिन्याची झाली. का त्या पोरग्यासोबत ते गेले हे लोक जपले होते का? हे लोक लग्न होऊन किती दिवस झाले? लग्न होऊन किती दिवस झाले? मग ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस काही पोलीस कंप्लेंट वगैरे झाली होती का? घरात वाटी लागले बर न्याय पाहिजे. काऊन की आमचा एवढा मोठा गेला
आम्हाला त्याच्या सरा सत्यानाश करणं आहे म्हणजे करणं आहे. सत्यानाश झाला तिच्या संसाराचा, त्याच्या एक वर्ग कुकडे काय बाई अजून त्याच्या बरबाद करून टाकू. त्यानंच केला या सगळ्या त्या बाया आल्या, सगळी माहिती त्यानंच दिली, त्यानंच हिंमत दिली आणि त्यानंच सगळा सत्यानाश केला. आणि ह्या पोरग्याला धमक्या देऊ सगळ्या त्या पोरग्याला आज त्यानंच बरबाद केला. रातच्या बरं धमक्या देतो केस केल्यावर की कोणाच्या घरी जाऊन धाम धमकार्याची घरी याचं काम नाही. म्हणजे त्यांना पोलीस कंप्लेंट केल्यावर घरी येऊन मारलं परत. हा बर 27 म्हणजे पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष केलं बा. आत्महत्या केली त्या पोरग्याला म्हणे की तुला जेल होईल म्हणे, तू 6 वर्ष सुटणार नाही म्हणे, तुम्ही जेलमध्ये राहशील म्हणे, कमळे टाकून टाकू म्हणे याच्यामध्ये डायरेक्ट दिसला तर डी काही झालं तर मी याला सोडणार नाही दादा, सपशेलने सोडणार मी. हॅलो आम्हाला याला न्याय पाहिजे, तो आणल्याशिवाय गाडी धाडस यायला बोलावाडी परिवार चालली ना. कंप्लेंट 15 तारखेला केली होती का? 15 ऑगस्ट. त्याच्या बाद मार्ट संध्याकाळी मी स्वतः आलो पण घेतली कंप्लेंट घेतली नाही. 4 वाजता आकाश जोपर्यंत माहीत झाला तो मी आणि गावाचे 2 सोबती आलतो. बर घरी जाऊन कशी आम्ही कंप्लेंट केली किंवा यांच्या घरी जाऊन केली नाही पाहिजे. मग कंप्लेंट 15 तारखेला घेतली का नाही घेतली? पाठी तो मेला नाही म्हणे, घेऊ नका. कंप्लेंट केल्यावर तुम्हाला अजून मारठोक झाली बा. ते पोलीस स्टेशनला नाराज होते, पोरग्या म्हणतो की मी चारा टाकून इथं बाई लायले. आता यायला वाटलं तर चारा टाकायला गेला. राजू आजमध्ये हजर होता 12 वाजता रात्री त्यांच्या दारी. बर शेजारच्या पाड्यावरचे आले काय देता वाटी लावली आम्ही वाटी लावू का? कोणी ते भांडी तुम्ही उलटा आहे का गरीब आले ते नवरा सोडून जाते सोबत पैसे देतील काय ना काय भांडा जाण्याची रे काय होणार उद्याला 16व्या वर्षी पोरगीचं लग्न झालं बरोबर. 16व्या वर्षी पोरगीचं लग्न झालं. 18 वर्षाच्या वर 3 महिने झाल्यावर ती पडून गेली. बर म्हणजे दीड 2 वर्ष तिनं नवऱ्याच्या घरी संसार केला. वयात नव्हती.